जिमला जाऊन मला जवळपास 3 ते 4 वर्ष झाली होती. मी एकदम व्यवस्थित वर्कआउट करत होतो, डाएट करत होतो, पण हवा तसा रिझल्ट मला भेटत नव्हता. मला असं वाटत होतं की मी सगळं बरोबर करतोय, वर्कआउट बरोबर करतोय, डाएट बरोबर करतोय, पण तरी पण रिझल्ट का भेटत नाही. मग नंतर मला 2-3 चुका समजल्या. त्यात पहिली चूक म्हणजे मी कॅलरीज ट्रॅक करत नव्हतो. नुसतं वर्कआउट करून प्रोटीन इंटेक पूर्ण करून काय फायदा नाही जर तू कॅलरीज सरप्लस मध्ये नसतील तर. जर कॅलरीज सरप्लस मध्ये घेतल्या तरच मसल बिल्ड होतात हे मला त्यावेळेस माहित नव्हतं. पण त्यानंतर मी कॅलरीज सरप्लस मध्ये घ्यायला लागलो आणि त्यानंतर मला रिझल्ट भेटायला लागले. त्यानंतर दुसरी चूक प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड. सेम वेट आणि सेम रेपिटेशन. माझ्या बॉडीला पूर्णपणे सवय झाली होती तेवढंच वेट मारायचं आणि तेवढंच रेपिटेशन मारायचं, म्हणून मला हवा तसा रिझल्ट भेटत नव्हता. त्यानंतर मी ते चेंज केलं, रेपिटेशन्स वाढवलं, वेट वाढवलं, मग मला रिझल्ट भेटायला लागले. आणि तिसरी चूक म्हणजे मी 7 ते 8 तासांची झोप घेतच नव्हतो आणि म्हणून माझी बॉडी रिकव्हर होत नव्हती आणि मसल बिल्ड होत नव्हती. आणि मग मला ही माझी चूक समजल्यानंतर मी प्रॉपर स्लीप घ्यायला लागलो आणि मग माझी मसल ग्रो व्हायला लागली. सो एकदम सिंपल आहे, ईट मोर, लिफ्ट हेवी आणि स्लीप बेटर. या 3 गोष्टी जर तू ट्राय केल्या तर तुला पण 100% रिझल्ट भेटणार. तर ही व्हिडिओ सेव्ह करून ठेव आणि तुझ्या नेक्स्ट वर्कआउट मध्ये नक्की ट्राय कर.